दिव्या पॉवर इलेक्ट्रिकल आयोजित खासदार क्रिकेट चषक स्पर्धेचे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्या हस्ते बक्षीस वितरण। साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पॉवर इलेक्ट्रिकलचे दीपक जयस्वाल यांच्या वतीने परभणी शहरातील ईदगाह मैदानात खासदार संजय जाधव क्रिकेट चषक 2024 स्पर्धेचे आयोजन बुधवार 11 सप्टेंबर पासून करण्यात आले होते। खासदार क्रिकेट चषक 2024 स्पर्धेत परभणी जिल्ह्यातून 16 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता। आज सोमवार 16 सप्टेंबर रोजी बॉम्बे वॉरियर्स परभणी आणि अमानलाला वॉरियर्स जिंतूर या संघामध्ये अंतिम सामना झाला। यामध्ये बॉम्बे वॉरियर्स परभणी हा विजेता झाला। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्या हस्ते खासदार क्रिकेट चषक 2024 स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पॉवर इलेक्ट्रिकलचे दीपक जयस्वाल, शुभम भैया पास्टे, विनोद चव्हाण, सचिन भोजने उर्फ नेता, अंशीराम काळे, अनिस कौसरीकर, सज्जू अली, आकाश खाटोकर, श्रीकांत लांबाडे, संतोष जयस्वाल, व्यंकटेश जयस्वाल, अक्षय जयस्वाल, अली खान, वाजेद खान, सचिन धायगुंडे, सचिन शेळके, अजय लोंढे, प्रशांत काळे, अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार चषक स्पर्धेतील विजेत्या बॉम्बे वॉरियर्स संघास प्रथम बक्षीस 51,000 रुपये रोख आणि स्मृती चिन्ह देण्यात आले। तसेच दुसरे बक्षीस अमनलाला वॉरियर्स जिंतूर या संघास 31,000 रुपये रोख आणि स्मृती चिन्ह देण्यात आले। तसेच खासदार चषक स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी खासदार क्रिकेट चषक 2024 स्पर्धेचे आयोजक साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पॉवर इलेक्ट्रिकलचे दीपक जयस्वाल यांनी अशी माहिती दिली आहे की पुढील वर्षी सुद्धा गणेशोत्सवामध्ये खासदार क्रिकेट चषक स्पर्धेचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे। खासदार क्रिकेट चषक 2024 स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पॉवर इलेक्ट्रिकलचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे। दिव्या पॉवर इलेक्ट्रिकल परभणी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या खासदार चषक 2024 या स्पर्धेचा आज अंतिम सामना या ठिकाणी होता। या अंतिम सामन्यामध्ये परभणीचे बॉम्बे वॉरियर्स ही टीम प्रथम पारितोषिक घेऊन ही प्रथम आलेली आहे आणि दुसरा नंबर जो आहे तो जिंतूरचे अमन वॉरियर्स या टीमचा आलेला आहे। या अतिशय सुंदर अशा स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन आदरणीय दीपक जयस्वाल यांच्यातर्फे करण्यात आलेलं होतं। सर्व या ठिकाणी 16 टीम आलेल्या होत्या। सर्व टीमला प्रत्येक गोष्टीची सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आलेली होती। प्रत्येक टीमला एक वेगळी स्वतःची ड्रेसिंग या ठिकाणी देण्यात आलेली होती। अतिशय शिस्तबद्ध असे आणि शिस्तबद्ध हे टुर्नामेंट या ठिकाणी घेण्यात आलं। या फायनलचं उद्घाटन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आदरणीय श्री गंगाप्रसादजी आनेराव साहेब, जिल्हा परिषद सभापती आणि माजी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले। आणि याच ठिकाणी आयोजक दीपक जयस्वाल यांनी आत्ताच एक घोषणा केलेली आहे की यांना प्रत्येक वर्षी हे टुर्नामेंट आदरणीय खासदार श्री संजयजी जाधव साहेब यांच्या नावाने या ठिकाणी दरवर्षी गणेशोत्सवामध्ये ठेवण्यात येईल। त्याबद्दल त्यांनी आत्ताच घोषणा करून आणि यापेक्षाही मोठ्या धर्तीवर हे पुढील टुर्नामेंट या ठिकाणी घेण्यात येईल या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे। आणि प्रत्येक खेळाडूंना या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत। धन्यवाद।